मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक। गाड्यांच्या पार्किंगमध्ये असलेल्या जागेत हेलिकॉप्टर उतरवलं। पुण्यातील खानवडी परिसरातील प्रकरणाची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। अनेक विमान आणि हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतरही त्रुटी। आज सुदैवानं अपघात टळला, पण म्हणून शासनानं एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही। भुजबळांचं हेलिकॉप्टर गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरवल्यानंतर रोहित पवारांची टीका। वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी। प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू। अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांचं भाष्य। वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न। भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची टीका। भोसलेंकडून पवारांचा मौलाना असा उल्लेख। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा मंत्र्यावर आरोप। विभाग चालवायला महिला नको, एका मंत्र्यानं म्हटलं। म्हैसकर यांचा 2023च्या महायुती सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप। सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका। बीडमधील एका इसमाच्या एसआयटी कडील तक्रारीनं खळबळ। पडताळणी होण्याची शक्यता। खोडसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय। महाराष्ट्राचं पोलीस खातं सुनेत्रा पवारांची पूर्ण काळजी घेईल। जीवाला धोका असल्याची तक्रार आल्यास चौकशी होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका तर खरातच्याही जीवाला धोका। एप्स्टीन प्रमाणे अशोक खरातलाही मारून टाकू शकतात। अंजली दमनियांसह करुणा मुंडेंकडून संशय व्यक्त। भोंदू खरातच्या फोनमधील शिजुका नॉडी नावाचे असंख्य कॉल्स, अशी नावं ठेवून काही लोकांची ओळख झाकली। अंजली दमानिया यांच्याकडून संशय व्यक्त। ईडीकडून भोंदू खराची 3 खाती सील। फरार कल्पना खराचंही एक बँक खातं ईडीकडून सील करण्यात आलंय। बँक खात्यातील 3 वर्षांपासूनच्या व्यवहारांची पडताळणी। मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे। एसआयटी चौकशीत अत्याचारी भोंदू अशोक खरातची प्रतिक्रिया। फसवणुकीच्या गुन्ह्याचीही कबुली। खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल। नांदेडसह परभणी आणि हिंगोलीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता। हिंगोली जिल्ह्यातील पांगरा भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती। नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघड। सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक। नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी एनआयए एटीए सोबतच आता सीबीआय कडूनही चौकशीची शक्यता। एसआयटी प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवली। लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता। अमेरिका इराणमधील युद्धविरामानंतर इस्लामाबादमध्ये शांतीची पावलं। इराणच्या शिष्टमंडळासह अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्सही इस्लामाबाद आहेत। हॉर्मुझसह इराणच्या 10 मुद्द्यांच्या प्रस्तावावर चर्चा होणार। लेबनॉन महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त संसद भवन परिसरात फुलेंच्या स्मृतीला अभिवादन। पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींमध्ये भेट। मोदींकडून सोनिया गांधीच्या तब्येतीची विचारपूस। दिल्लीत आज आणि उद्या प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचं पहिलं मराठी साहित्य संमेलन। महाराणी छत्रपती ताराराणी यांच्या 251व्या जयंती वर्षानिमित्त सोहळ्याचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। श्रीरामपूर तालुक्यात अकारी पडीक जमिनींच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक। आंदोलकांनी पोलीस ठाण्यासमोरच चूल मांडली। पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन करत महिलांकडून स्वयंपाक। मीरा भाईंदरच्या इंद्रलोक फेज 4 मध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर भीषण आग। 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर परिसरात चौकशी दरम्यान 24 सिलेंडर सापडल्यानं चर्चांना उधाण। बोरीवली पश्चिम मध्ये नाला सफाईत मोठा गैरप्रकार घडल्याचं उघड।
रात्री नाल्यात माती दगड टाकून दिवसा गाळ काढल्याचं काम, कंत्राटदाराकडून पालिकेची फसवणूक। गोराई रोडवरील या घटनेचा व्हिडिओ समोर। तुळजाभवानी मंदिरात हाणामारी करणं भोवलं, 10 भाविकांविरोधात गुन्हा दाखल। 2 वर्ष मंदिरात प्रवेश बंदी, एकामेकांवर नारळ आणि पूजेचं साहित्य फेकत भाविकांचा गोंधळ।